विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश कारभारी शेवाळे आज आपल्याशी भाषण कौशल्य आणि संभाषण कौशल्य या विषयावर बोलणार आहे. संपर्क साधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपण बोलण्याचा क्रियेचा वापर करत असतो. संभाषणाचे किंवा बोलण्याचे कौशल्य आपल्याला अवगत असेल तर आपले हेतू साध्य व्हायला त्याची मदत होते. आपण बोलतो तेव्हा हेतुपूर्वक तर बोलतोच, परंतु ते बोलणे विचारपूर्वकही करतो. विचारपूर्वक बोलण्यामागे आपली अनुभवाने, सरावाने संपादन केलेली कौशल्य असतात. चांगल्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आपण यशस्वी होतो. वक्तृत्व व संभाषण या मानवी जीवनातील महत्त्वाच्या कला आहेत. या स्पर्धात्मक जगामध्ये परिश्रम जेवढे आवश्यक आहेत तेवढेच तुमचे चांगले बोलण्याचे कौशल्य सुद्धा आवश्यक ठरते. एखाद्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल तर त्याची उणीव जी आहे त्याची ती उणीव रसाळ वाणीने, मुद्देसूद व आकर्षक भाषण, संभाषण शैलीने भरून काढता येईल. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक असेल परंतु वाणी नीरस व भाषाशैली निष्प्रभ असेल तर तुम्हाला फारसे यश मिळणार नाही. संभाषण, भाषण हे जी दोन कौशल्य आहेत, या दोनही कौशल्यांमध्ये बोलणं परिणामकारक आहे. बोलणं हे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसमोर चाललेले असेल तर त्याचे स्वरूप अनौपचारिक, व्यक्तिगत असते. या स्वरूपाच्या बोलण्याला संभाषण म्हणतात. असं बोलणं प्रसंगोत्पात, जसा प्रसंग असेल उत्स्फूर्त येत असतं. त्याला वेळेचं फारसं बंधन नसतं. अशा संभाषणात आपली भूमिका वक्ता श्रोता अशी दोन्ही प्रकारची असते आणि अशा बोलण्या विषयाला फारसं बंधन नसतं. कुठल्याही विषयावर आपण चर्चा करू शकतो. ज्याकरिता बोलायचे तो हेतू जेणेकरून साध्य होईल अशा प्रकारच्या परिणामकारक बोलण्याच्या शैलीला उत्तम संभाषण म्हणता येते. बोलणे जर व्यक्तींच्या छोट्या मोठ्या समूहांसमोर असेल तर त्याचे स्वरूप जे असते ते अनौपचारिक राहत नाही. त्याचा विषय, कालावधी, वेळ निश्चित असतो. अशा औपचारिक बोलण्याला वक्तृत्व असंही म्हटलं जातं. वक्तृत्वाचा हेतू समाज प्रबोधन हा असतो. आपले विचार जोरदारपणे, स्पष्टपणे व योग्य शब्दांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीच्या मनावर ठसविणे यासाठी वक्तृत्वाची गरज असते. कमीत कमी दोन व्यक्तींना बोलण्याच्या या क्रियेमध्ये एकत्र आणणे हाच मुळी भाषेचा मूलभूत हेतू आहे. भाषा केवळ क्षणिक गरजा भागविण्यासाठीच उपयोगी आहे असे नाही. भाषा अधिक अर्थवाहक आहे, आशयपूर्ण आहे आणि कार्यक्षम सुद्धा आपल्याला बनवता येते. भाषेतील विविध शब्दांचे उच्चार ज्ञान असेल, त्यातील शब्दांच्या विविध संदर्भातील अर्थछटा, भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणारे अलंकार असतील, सुभाषित असतील, म्हणी असतील, याचं सर्व ज्ञान त्या वक्त्याजवळ जर असेल तर त्याचं भाषण कौशल्य अतिशय चांगलं होतं. त्याचप्रमाणे संभाषण कौशल्य सुद्धा ओढवते आणि रसाळ झाल्याशिवाय राहत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपलं संभाषण, वक्तृत्व परिणामकारक व्हावे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण शब्द कसे जड वापरायची काही गरज नाही. विद्वत्तापूर्ण, आगळपगळ सुद्धा शब्द नको. आपले जे विचार आहेत त्या विचारांना साजेसे असे शब्द असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रसंगीचं जे बोलणं असतं ते बोलणं चांगलं आणि स्पष्ट हवं. सर्वांशी विचारपूर्वक बोलायला हवं. भाषेच्या वापराकडे आपलं चांगलं लक्ष हवं. त्यासाठी वाचन कौशल्याचं जोड आपण घ्यायला हवी. अभ्यासाने, सरावाने या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात. मनात आलेल्या कल्पना, विचार लोकांसमोर मांडता येतात आणि यात जरी परिश्रम असले तरी फायदे मात्र अनेक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता भाषण कौशल्याचा विचार करत असताना आपल्याला भाषणाची व्याख्या आणि त्याचं काय महत्व आहे हे सुद्धा बघणं गरजेचं ठरतं. भाषणाची व्याख्या काय आहे तर भाषण म्हणजे बोलणाऱ्याच्या शब्दामधून होणारे त्याच्या मनोवृत्ती व विचारांचे अर्थपूर्ण प्रकटीकरण म्हणजे भाषण होय, अशी भाषणाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. भाषण क्षमतेचा संपूर्ण विकास यशस्वी जीवनाचे लक्षण असते. ज्याला बोलता येतं त्याच्या सर्व वस्तू विकल्या जातात. एक अशी म्हण आहे की बोलतो तो कुळीत विकतो आणि जो बोलत नाही त्याचे गहू सुद्धा विकले जात नाही असं म्हटलं जातं. याचं कारणच ते आहे. बोलणारा चिंध्याही विकू शकतो, माती विकू शकतो, पण न बोलणारा सोनं सुद्धा विकू शकत नाही. आणि म्हणून बोलता आलं पाहिजे आणि बोलण्याच्या क्षमतेचा विकास करणं गरजेचं आहे. आपला योग्य विचार स्पष्टपणे सांगून जनमत जे आहे ते आपल्या बाजूने सुद्धा वळवता येतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये चर्चिलची गोष्ट आपल्याला माहिती असेल की आपल्या वक्तृत्वाने चर्चिलने दुसऱ्या महायुद्धामध्ये बाजी मारली. अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की शब्दांच्या जोरावर, कारण तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका.
आणि शब्द अतिशय महत्वाचे असतात. आणि शब्द कसे वापरले पाहिजे, तर बरे वापरले पाहिजे. खरे जर शब्द आजच्या काळामध्ये वापरले, हे बरं बोलणं आणि खरं बोलणं याच्यामध्ये फरक आहे. आणि भाषण कौशल्यामध्ये आपल्याला बरं बोलता आलं पाहिजे. खरं बोलणं जे आहे, खरं बोलल्याने लोक दुखावली जातात आणि म्हणून योग्य विचार स्पष्टपणे सांगून आपल्याला जनमत आपल्या बाजूने वळवता आलं पाहिजे. बोलणे हे आत्मविष्काराचं प्रमुख व प्रभावी साधन आहे. आपल्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आविष्कार करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि म्हणून बघा की भाषणाचं महत्व हे अबाधित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजतागायत अनेक वर्षापासून त्याचं महत्व आहे आणि आजही ते अबाधित आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो भाषणाचे व्यावहारिक उद्दिष्टे काय आहे. व्यावहारिक उद्दिष्टे, आत्माविष्कार हे तर आहेच. आपल्या मनातील विचार असतील, कल्पना असतील, भावना असतील, भाषणाच्या माध्यमातून आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो. त्या आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही कल्पना, विचार, भावना ह्या पोहोचवतो. दुसरी गोष्ट आहे आनंद प्राप्ती. आपली सुख व दुःखे दुसऱ्याला सांगून आपल्याला आनंद मिळतो. दुःख जरी असेल ना, आपण दुसऱ्याला बोलल्यानंतर ते हलकं होतं. म्हणून बघा की एक मर्तिकाची गाणी जी आहेत लोकसाहित्यामध्ये, तर दुःख लोकांना सांगितलं जातं. स्त्रिया रडतात जोराने आणि ती मर्तिकाची गाणी म्हणतात आणि आपलं दुःख जे आहे, आपलं ओझं आहे ते हलकं होतं. सुख सुद्धा दुसऱ्याला 4 लोकांना सांगितलं तर त्या सुखाचा आनंद आपल्याला घेता येतो. आणि म्हणून आनंद प्राप्ती हे सुद्धा भाषणाचं एक व्यावहारिक उद्दिष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट संदेश पोहोचवणं. हजारो लोकांपर्यंत आपल्याला संदेश पोहोचवायचा असेल, आजच्या युगामध्ये तर इतकी माध्यमं आपल्या हाताशी आहेत की या कोविड-19च्या काळामध्ये फेसबुक लाईव्ह अनेक झाली आणि लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचं काम केलं. मग ते चित्रपटातले अभिनेते असतील किंवा राजकीय नेते असतील, या सगळ्यांनी फेसबुक लाईव्ह असेल, युट्यूबवर लाईव्ह असेल आणि अशा माध्यमातून आपली भाषणं केली आणि आपल्या मतांचा प्रसार केला. आपला निरोप दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. स्वमत प्रचार, आपली मते इतरांपुढे मांडण्यासाठी भाषण ही जी कला आहे, या कलेचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि एका क्षणात हजारो लोकांपुढे हे जे भाषण आहे ते भाषण पोहोचतं. सृजन शक्तीला प्रोत्साहन देण्याचं काम, शब्दांच्या उच्चारातून अर्थछटांची निर्मिती होते. आपण प्र. के. अत्रे असतील यांची भाषणं असतील किंवा शिवाजीराव भोसलेंची भाषणं असतील, ही भाषणं जर ऐकली तर आपल्या लक्षात येईल की शब्द किती महत्वाचे आहेत आणि या शब्दांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम जे आहे ते म्हणजे भाषण आहे. सृजन शक्तीला प्रोत्साहन देण्याचं काम ते करतं. पुढची गोष्ट म्हणजे आंतरक्रिया, एकमेकांच्या विचारांना मेळ घालणे. समविचारी लोक एकत्र येतात, आंतरक्रिया त्यांच्यामध्ये घडते आणि एकमेकांच्या विचाराचा मेळ त्या ठिकाणी लागतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता विद्यार्थी जीवनामध्ये आत्मविष्काराला महत्वाचं स्थान आहे. आपल्या मनातील विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्यासाठी भाषण कौशल्य आवश्यक आहे. आणि कानावर पडणारा प्रत्येक शब्द विद्यार्थ्याला नवा अनुभव असतो. कारण बघा की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं मनपटल कोरं असतं, हळूहळू ते ज्ञान ग्रहण करत जातं आणि त्याचं मनपटल भरत जातं. विद्यार्थी दशेमध्ये हा जो विद्यार्थी आहे त्याच्या कानावर पडणारा प्रत्येक शब्द हा नवा असतो, तो नवा अनुभव त्याला असतो आणि हे नवे नवे अनुभव जे आहेत ते अनुभव त्याला भाषणातून मिळत असतात आणि स्वतः ते कौशल्य तो आत्मसात करत असतो. विद्यार्थी भाषण कौशल्याकडून आत्मविष्काराची गरज भागवण्याचं काम करतात आणि विद्यार्थी आपल्या मनातील विचार असेल, कल्पना असेल, भावना व्यक्त करतात. म्हणून विद्यार्थी जीवनात आत्मविष्काराला महत्वाचं स्थान आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा की भाषण कौशल्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, भाषण कौशल्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आपल्याला, तर आपण आधी उत्तम वाचक बनलं पाहिजे. वाचाल तर वाचाल आणि वाचनाने तुम्ही प्रगल्भ होत जातात, बहुश्रुत होत जातात आणि त्याचा फायदा तुम्हाला बोलण्यासाठी होतो, म्हणजे संभाषणासाठी होतो, भाषणासाठी होतो. वाचन हे सगळ्यात महत्वाचं कौशल्य आहे, ते भाषेतलं पायाभूत कौशल्य आहे. आधी उत्तम वाचक आपण बनलं पाहिजे. स्मरणशक्ती व आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपण मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आत्मविश्वास आपला वाढवला पाहिजे आणि जे सांगायचे आहे ते सुसूत्रपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे. नाहीतर आपले विचार एक ना धड भाराभर चिंध्या जर असतील तर आपलं कोणी ऐकून घेणार नाही. आपल्याला सांगायचंय ना, सुसूत्र आपल्याला ते सूत्रामध्ये बांधता आलं पाहिजे आणि तो विचार लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. जे सांगायचं आहे सुसूत्रपणे सांगितलं पाहिजे. नाहीतर आपल्याला सुसंगती त्या विचारांची लावता येत नाही आणि मग एक विचार आधी येतो, एक नंतर येतो, एक मध्येच येतो आणि त्याचे परिणाम ऐकणारा जो आहे
तो ऐकत नाही व्यवस्थित आणि आपल्या भाषण कौशल्य जे आहे त्या कौशल्याला ही बाधा येताना आपल्याला दिसते. वक्तृत्व अंतःकरणापासून यावे लागते. आपली जी तळमळ आहे ती तळमळ शब्दांच्या रूपातून बाहेर पडत असते आणि म्हणून वक्तृत्व अंतःकरणापासून यावे लागते. त्याच्यासाठी उत्तम वाचन महत्वाचं आहे आणि वक्तृत्वामध्ये विचार महत्वाचा आहे. विचाराशिवाय नाही. तुमचा विचार तुम्हाला नेमकं काय द्यायचं आहे त्याची एक पक्की बैठक असली पाहिजे आणि तो विचार लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. वैचारिक बैठक त्याच्यासाठी पक्की हवी. तिचा विकास झाला पाहिजे. प्रवास आणि वाचन, चिंतन, अनुभव आणि अनुभूती यावर या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. आणि पुढचं महत्वाचं उद्दिष्ट जे आहे भाषण कौशल्यासाठी कोणती गोष्ट हवी तर सभाधीटपणा, स्टेज डेअरिंग जी आहे ती स्टेज डेअरिंग सगळ्यात महत्वाची आहे. सभाधारिष्ट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आपण बोलायला जातो आणि आपले हात थरथर कापतात. डायस हलतो आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची असते आणि आपण प्रॅक्टिस करतच नाही. एकही वेळा आपण स्टेजवर गेलो नाही तर आपल्याला बोलता येणार नाही. त्यासाठी आपण स्टेजवर गेलं पाहिजे, हळूहळू बोलायला शिकलं पाहिजे. मग त्या डायसवर किती लोक मोठे मोठे बसलेले असतील तरी सुद्धा आपण घाबरत नाही. सभाधीटपणा हा सगळ्यात महत्वाचा गुण आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. काहीतरी सांगायचं आहे पण ते आपल्याजवळ पाहिजे ना. आडात असेल तरच पोऱ्यात येईल. आपल्याजवळ काहीतरी सांगायला जवळ काहीतरी पाहिजे आणि जवळ जर काहीतरी असेल तर ते दुसऱ्याला देता येतं. मग ते विचार असतील, शब्द असतील, ते जर नसतील तर आपल्याला ते दुसऱ्याला देता येणार नाही. म्हणून काहीतरी सांगायला स्वतःजवळ काहीतरी असलं पाहिजे. उत्तम आवाज. भाषणामध्ये आवाज सगळ्यात महत्वाचा आहे. आवाज जर नसेल आपला तर श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. बोलण्यातला चढ उतार, विनोदी प्रसंग वापरण्याची हातोटी हवी. मध्ये मध्ये आपल्याला छोटे छोटे विनोद पेरता आले पाहिजे. भाषणामध्ये असभ्य आणि विवेकहीन बोलू नये. कधी कधी असभ्य जर बोललं तर खालून दगड पण येतात. कोणी टोमॅटो फेकतं, कोणी अंडे फेकतं. का फेकतं तर असं असभ्य विवेकहीन जर तिथं कोणी बोललं किंवा एखाद्याचा अपमान आपण केला तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून भाषणामध्ये आपण असभ्य विवेकहीन बोलू नये. अभ्यासाने म्हणजेच प्रयत्नाने भाषण ही कला अवगत करता येते. शिवाजीराव भोसलेंची अनेक पुस्तकं आहेत. ती पुस्तकं जर आपण वाचली तर लक्षात येईल की सुरुवातीला ह्या लोकांना काहीच बोलता येत नव्हतं. विजया राजाध्यक्ष ह्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यावेळेला त्यांनी एक किस्सा सांगितला की वर्गात शिकवायला त्या पुढच्या दरवाजाने यायच्या आणि मागच्या दरवाजाने मुलं पळून जायची. पण प्रयत्नाने त्यांना वर्गामध्ये विद्यार्थ्यांवर कंट्रोल आणता आला आणि त्यांनी भाषण कला ही अवगत केली. शिवाजीराव भोसलेंनी अशीच ही कला अवगत केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे अभ्यासाने ही कला आपल्याला अवगत करता येते. ती काही जन्मजात आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार नाही. म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी वाचन सगळ्यात महत्वाचं आहे. वाचन हे पायाभूत कौशल्य आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता भाषणातील उणीवा व त्यावर काय उपाय आहे. कधी कधी वक्त्याला बोलता येत नाही. शारीरिक पातळीवरील काही उणीवा असतात. काही वेळेला मानसिक अस्वास्थ्य असतं. जर तुम्ही भाषणाला उभा राहिलात आणि तुम्हाला एखादी वाईट घटना घडलेली आहे ती कळाली तर तुम्हाला बोलताच येणार नाही. अज्ञानातून निर्माण झालेल्या काही उणीवा असतात आणि त्यांचे सुद्धा परिणाम आपल्याला भाषण करताना जाणवतात. आता शारीरिक पातळीवरील काय उणीवा असतात. काही व्यक्तींकडे इतकं ज्ञान असतं पण ते देण्यासाठी शारीरिक पातळीवरील एखादी उणीव त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. एखाद्याची जीभ जाड असते, पडजीभ टाळूला चिकटणे, ओठ फाटलेले असणे, दातांची वेडी वाकडी वाढ असले. मग काय होतं की जेव्हा आपण उच्छ्वास टाकतो तेव्हा आपल्याला बोलता येतं. श्वास घेतो त्यावेळेला बोलता येत नाही. ती हवा जी आहे ती दातांच्या साहाय्याने अडवली जाते आणि या वागेंद्र्यामध्ये जर अडचणी निर्माण होत असतील, दातांची वेडी वाकडी वाढ असेल, ओठ फाटलेले असतील, नाकाचा हाड अयोग्य रीतीने वाढलेलं असेल तरी आपल्याला बोलता येत नाही आणि मग आपले उच्चार स्पष्ट निघत नाही. समोरच्याला ते व्यवस्थित ऐकू जात नाही. मग आपल्या भाषणाला कोण येणार आहे, आपलं कोण ऐकून घेणार आहे. म्हणून आपण डॉक्टरांना दाखवून असे जे काही दोष असतात ते दोष दूर करणं गरजेचं आहे. आता पुढचा जो दोष आहे, उणीवा आहे, तर ती मानसिक अस्वास्थ्यामुळे निर्माण झालेली उणीवा आहे. म्हणजे काय होतं की कधी कधी आपल्याला लहानपणापासून सवय पडते. आपण लहान मुलांना बोबडं बोलतात ते आणि त्यांच्याशी बोबडं बोलायला लागतो. मग त्यांना ती सवय होत जाते आणि ही सवय मानसिक अस्वास्थ्यामुळे निर्माण झालेली सवय आहे.
हेल काढून बोलण्याची सवय निर्माण होते. आपण आपल्या बोलण्यामध्ये बदलच घडवून आणत नाही. आणि बदल हा तर सृष्टीचा नियम आहे. सृष्टी सुद्धा बदल घडवून आणते. पण आपण जर बदल घडवून आणला नाही, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला नाही, तर हा तोत्रेपणा असेल, हेल काढून बोलणं असेल किंवा वाक्य अर्धवट उच्चार करणं असेल, या मानसिक अस्वास्थ्यामुळे निर्माण झालेल्या ज्या उणिवा आहेत, त्या उणिवा आपल्याला दूर करता येत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता काही अज्ञानातून निर्माण झालेल्या ज्या उणिवा आहेत, अज्ञान असतं, आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात आणि त्या नंतर हळूहळू कळत जातात. म्हणून मग आपण काय करतो की अस्पष्ट आवाजात भाषण करतो, कधी कधी चुकीचे उच्चार करतो, उच्चारच माहित नसतात. इंग्रजी शब्द जे आहेत ते आपण बघितलेले नसतात, त्याचा उच्चार आपल्या कानावर आलेला असतो आणि आपण तसेच उच्चार करत राहतो. उच्चार भेदाचं अज्ञान असतं. भाषणातील अशुद्धता म्हणजे शुद्ध आपल्याला बोलता येत नाही, अशुद्धता असते. अपूर्ण शब्द उच्चारण असतं. अपूर्ण शब्द उच्चारण म्हणजे अर्धे शब्द आपण उच्चारतो, त्याच्यामुळे अर्थ बदलतो आणि अर्थ बदलल्यामुळे समोरच्या वक्त्याला वेगळंच ऐकू जातं आणि त्याचा अर्थग्रहण करण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार तो वेगळाच अर्थग्रहण करतो. अडखळत बोलणं असेल, हेल काढून बोलणं असेल, चुकीच्या जागी शब्द तोडून बोलणे. शब्द तोडला एखाद्या ठिकाणी की त्याचा अर्थ बदलतो. शब्द गाळणे, एक शब्द जर आपण गाळला तर नवीन शब्द त्या ठिकाणी वापरला जातो आणि याच्यावर उपाय म्हणजे जर शालेय विद्यार्थी असतील तर शिक्षकांनी रोजच्या अध्यापनातून हे दोष दूर केले पाहिजे. विद्यार्थ्यांना बोलायला लावलं पाहिजे आणि प्रयत्नाने हा बदल घडू शकतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुद्धा असं बोलत असतील तर शिक्षकांनी त्यांना सांगितलं पाहिजे की अशा अशा चुका तुमच्याकडून घडतात आणि त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या मनाने ते सगळं ऐकून त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आता परिणामकारक आपल्याला भाषण कौशल्य विकसित करायचं आहे, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर सुस्पष्ट बोललं पाहिजे. प्रत्येक अक्षराचा, शब्दाचा उच्चार सुस्पष्ट होणे आवश्यक आहे. जो ऐकणारा आहे, श्रवण करणारा आहे, जो श्रोता आहे, तर त्या श्रोत्याला सुस्पष्ट ऐकू गेलं पाहिजे. त्यासाठी उच्चार सुस्पष्ट असणं गरजेचं आहे. योग्य आरोह अवरोह, उतार चढाव, भाषण करताना उतार चढावांना फार महत्व असतं आणि हा उतार चढाव महत्वाचा आहे. योग्य उतार चढाव सुद्धा भाषणामध्ये देणं गरजेचं आहे. स्वराघात, स्वरावर जोर देणं. कोणत्या स्वरावर जोर द्यायचा ते आधी ठरलेलं असतं आणि त्याच्यावर जोर देता आला पाहिजे. गती, योग्य गतीने भाषण केलं पाहिजे. मध्येच थांबून जायचं, मग मध्ये जोरात सुरू करायचं नाही. योग्य गती, सुरुवातीपासून घेतलेली जी गती आहे ती गती त्या ठिकाणी महत्वाची आहे. योग्य हावभाव, डोळे असतील, भुवया असेल, मान, हाताची हालचाल, देह बोली त्या ठिकाणी महत्वाची आहे. म्हणजे चित्रपटामध्ये जे अभिनेते अभिनय करतात त्या अभिनेत्यांना या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. डोळे कसे फिरवायचे, भुवया कशा, कधी कधी जर करुण प्रसंग असेल तर डोळ्यामध्ये पाणी कसं आणायचं, मान कशी फिरवायची, हातांची हालचाल कशी करायची, या सगळ्या गोष्टी हे हावभाव शिकवले जातात आणि असे हावभाव आपण सुद्धा भाषण करताना शिकले पाहिजे आणि प्रयत्नाने या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अशक्य काहीच नाही. भाषण कौशल्यामध्ये अशक्य काहीच नाही आणि म्हणून आपण परिणामकारक भाषण कौशल्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे बोलण्याशी निगडीत संभाषण कौशल्याचा. तर आपण दुसऱ्याशी संभाषण का करतो, का संभाषण साधतो दुसऱ्याशी? तर दुसऱ्याला काही माहिती द्यायची असते, आदान प्रदान करायचं, संज्ञापन साधायचं असतं आणि त्याच्यासाठी आपण दुसऱ्याशी बोलत असतो. दुसऱ्याकडून काही माहिती घेण्यासाठी, त्याला माहिती देण्यासाठी आपण बोलत असतो. दुसऱ्याला काही माहिती द्यायची, आपल्याकडे असणारं जे जे आपणास ठावे ते इतरांशी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जग, असं समर्थांनी म्हटलं. मग दुसऱ्याला काही माहिती द्यायची आहे, आपल्याजवळ असणारी माहिती दुसऱ्यापर्यंत देणं, त्याच्यासाठी हे संभाषण कौशल्य महत्वाचं आहे. दुसऱ्याकडून काम करून घ्यायचं असेल आपल्याला, त्याला आपण फोन करणं असेल, त्याला सांगणं असेल की दादा एवढं काम करून दे, मग तो पुढे त्याचं संभाषण त्या ठिकाणी चालू होईल. तो काय बोलतो ते आपल्याला दुसऱ्याकडून काम करून घेण्याचं. सांगितलेलं काम झालं का नाही, एखाद्याला आपण काम सांगितलेलं आहे ते नीट झालं का नाही हे तपासण्यासाठी की फीडबॅक त्याचा घेण्यासाठी आपल्याला त्याला विचारावं लागतं, त्याच्याशी बोलावं लागतं. आणि दुसऱ्याकडून काही मागायचं असेल, आईला घरी आल्यानंतर आईला म्हणतो आई पाणी दे, आई जेवायला वाढ, काही मागायचं असेल आपल्याला किंवा एखाद्या दुकानात आपण गेलो तर आपल्याला
साबण घ्यायचा असेल किंवा इतर मेडिकल मध्ये गेलो तर काही मेडिसिन घ्यायचे असतील, औषधं घ्यायची असतील, तर आपण त्यांच्याकडे ती मागतो, केवढ्याला आहेत, आपण तेवढे पैसे काढून देतो, उरलेले सुट्टे पैसे घेतो आणि निघून येतो. त्यांच्याशी बाकीच्या गोष्टी आपण बोलत नाही. दुसऱ्याला काही द्यायचं असेल त्यावेळेला आपण आपल्याला त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. तर या 5 प्रकारचा संवाद साधण्यासाठी जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. तर हा 5 प्रकारचा जो संवाद आहे तो साधण्यासाठी खालील जी प्रोसेस आहे ती प्रोसेस वापरावी लागते. काय प्रोसेस वापरतो आपण? काहीतरी सांगायचं आहे, जे सांगायचं आहे ते आपण शब्दबद्ध करतो. ही क्षणात घडणारी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ही मानसिक प्रक्रिया आहे. याला एन्कोडिंग असं म्हटलं जातं. काय सांगायचं आहे ते शब्दबद्ध करणं, एन्कोडिंग करणं. योग्य माध्यमांद्वारे संदेश वहन करणं. कोणतं माध्यम वापरायचं आहे तर त्या माध्यमाद्वारे संदेश वहन करणं. ज्याला संदेश पाठवला आहे म्हणजे ज्याच्याशी आपण बोलतो आहे त्याने तो ग्रहण करणं. क्षणात घडणारी गोष्ट बघा की आपण आधी एन्कोडिंग करणं, मग योग्य माध्यमाद्वारे म्हणजे आपल्या वागेंद्र्याद्वारे तो संदेश जो आहे तो उच्चारणं, तो संदेश त्यांच्या कर्णेंद्रियांवर रिसिव्हिंग कानापर्यंत तो पोहोचतो आणि मग मेंदूपर्यंत अर्थ लावण्याचं काम, मिळालेल्या संदेशाचा अर्थ लावणं, याला डिकोडिंग असं म्हटलं जातं. एन्कोडिंग म्हणजे शब्दबद्ध करणं आणि डिकोडिंग म्हणजे अर्थ लावणं आणि मध्ये संदेश उच्चारणं असेल आणि तो ग्रहण करणं असेल, हा प्रकार घडतो. म्हणजे इथं मानसिक आणि शारीरिक अशा 2 क्रिया घडताना आपल्याला दिसतात. ज्याने संदेश पाठवला आहे, ज्याने हा संदेश पाठवलेला आहे, तर त्याला आपण लावलेला अर्थ कथन करणे. जर अडचण निर्माण झाली असेल तर सांगणे, नाही मला असं म्हणायचं आहे, त्याला तो सांगणं. त्याला एखाद्या शब्दाचा अर्थ कळाला नसेल तर तो अर्थ सुद्धा त्याला सुस्पष्ट करणं, हे सुद्धा संभाषण कौशल्यामध्ये महत्वाचं आहे. प्रेषक काय करतो की संदेश सूत्रबद्ध करून माध्यमाद्वारे, मग माध्यम कोणतं वापरतो तो स्वतः बोलतो. समोरासमोर संभाषणाने सुद्धा तो आपलं जे म्हणणं आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी टेलिफोन करतो, फॅक्स करतो, पत्र करतो, कुरिअर आणि समोरासमोर संभाषण, आणि ही माध्यमं तो त्या ठिकाणी वापरत असतो. पूर्वी तार असायची, आता तार पण राहिली नाही. तारेचं युग गेलं कारण इंटरनेटचं युग आलं. क्षणात इकडचा मेसेज तिकडे जाऊ लागला, ई संवाद होऊ लागला आणि त्याच्यामुळे ही जी बाकीची माध्यमं आहेत त्या माध्यमांद्वारे तो ग्राहकापर्यंत आपला जो संदेश आहे तो संदेश पोहोचवत असतो. मिळालेल्या संदेशाचा ग्राहक आपल्या मताप्रमाणे अर्थग्रहण करतो. जर ग्राहकाकडून संदेशाबद्दल काही समजले नाही तर प्रेषकाने चौकशी करून पाठपुरावा करावा आणि तो पाठपुरावा करतो आणि आपल्याला जो काही अडथळा आलेला आहे तो अडथळा त्या ठिकाणी दूर करण्याचं काम तो करतो. म्हणजे बघा की संभाषण कौशल्यामध्ये येणारा अडथळा दूर करण्याचं काम करतो. आता काय अडथळे येतात? संभाव्य अडथळे, बॅरियर्स त्याला म्हटलं जातं. तर असे अडथळे प्रेषकाने पाठविलेला संदेश काही वेळा ग्राहकापर्यंत जसाच्या तसा पोहोचत नाही. त्यात अनेक अडथळे निर्माण होतात. ते अडथळे 3 प्रकारचे असू शकतात. हे बघा, एखाद्याजवळ आपण निरोप दिला, तो निरोप सांगत नाही. तुम्ही प्रेम संन्यास नावाचं नाटक राम गणेश गडकरी यांचं ऐकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विसरभोळा गोकुळ सांगतो की माझा सासरा इतका कंजूस आहे की त्याच्याजवळ जर निरोप दिला तर तो निरोपातले काही शब्द काढून घेतो. माणसं किती कंजूस असतात याचं उदाहरण तिथं राम गणेश गडकरी यांनी त्या नाटकामध्ये दिलेलं आहे. पण आपण जेव्हा संदेश पाठवतो त्यावेळेला पण असंच होतं की ग्राहकापर्यंत तो जसाच्या तसा पोहोचत नाही. त्यात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात आणि ते अडथळे 3 प्रकारचे असू शकतात. पहिला अडथळा आहे यांत्रिक आणि तांत्रिक स्वरूपाचे अडथळे. टेलिफोनवर आपण जेव्हा बोलतो तेव्हा कधी कधी पूर्वी तर सिंगल लाईन असायची आणि त्यावेळेला असंख्य वेळा क्रॉस कनेक्शन व्हायचं, दुसऱ्या टोकाला नीट ऐकू जायचं नाही, 4 कनेक्शन एकत्र व्हायची, दुसऱ्याच ऐकू यायचं, असे पण प्रकार घडायचे. आता ते राहिलं नाही. त्यात घरघर येणे टेलिफोनमध्ये, पोस्टाने पाठवलेली तार पुसट झाली, डिकोडिंग करताना वेगळाच अर्थ लावला जायचा आणि अशी अनेक उदाहरणं त्या काळामध्ये घडलेली आपल्याला दिसतात. फॅक्स जर पाठवला तर त्यावर काळे डाग रेषा, अस्पष्ट मजकूर उमटला असल्याने संदेश नीट पोहोचत नाही, समजत नाही आणि त्यामुळे सुद्धा संभ्रम निर्माण होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. अस्पष्ट गिचमीड हस्ताक्षरामध्ये आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला हस्ताक्षरामध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण होताना आपल्याला दिसतात.
आता दुसरा जो अडथळा आहे तो आहे मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल अडथळा. काय होतं की मिळालेल्या माहितीचा पूर्वग्रह दूषित दृष्टीने अर्थ लावणे आणि आपल्याला श्रेयस्कर अर्थ त्यातून काढणे. म्हणजे पूर्वग्रह दूषित दृष्टीने चांगलं सांगितलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये वाईटच अर्थ निर्माण करणे हे सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. भावना ज्या आहेत प्रेक्षक रागावलेला असेल, चिंताग्रस्त असेल, भयग्रस्त असेल तर त्याच्या विचारांवर परिणाम होऊन तो योग्य रीतीने आपला संदेश म्हणणे तयार करू शकत नाही. मुलगा जर खेळत असेल, बाहेर निघून गेला, सापडत नसेल, त्यावेळेला आई त्याला शिवी देते, मर मेले म्हणते. पण ती शिवी त्या मुलासाठी ओवी असते, कारण आईने दिलेली शिवी कधी वाईट नसते, ती त्याच्यासाठी ओवी असते. पण जर तोच अर्थ जर आपण काढला तर त्या ठिकाणी डिकोडिंग करताना अडचणी निर्माण होतात. आणि या उलट ग्राहक भावनिक असेल, जो बोलणारा आहे तो भावनिक असेल तर तो संदेशाचं ग्रहण त्या ठिकाणी नीट करू शकत नाही. प्रेक्षक रागावलेला आहे, चिंताग्रस्त आहे, भयग्रस्त असेल तर त्याच्या विचारांवर परिणाम होतो आणि तो काय बोलतो, भावनिक ग्राहक असल्यामुळे संदेशाचं ग्रहण तो नीट करू शकत नाही. जर संदेश चुकीच्या प्रकारे त्यात फेरफार करून पाठवला गेला तर फेरफार झाला तर धचा मा होणे हे आपण इतिहासामध्ये उदाहरण बघितलेलं आहे. मराठीला तो एक वाक्प्रचार त्याच्यामुळे मिळाला. तर चुकीच्या पद्धतीने जर फेरफार करून संदेश पाठवला गेला त्याच्यामुळे सुद्धा, किंवा निरीच्छा सदिच्छा असेल तर मन चांगला विचार करतं आणि निरीच्छा असेल तर कल्पना अगर दृष्टिकोनाला मन थारा देत नाही आणि सीमित इच्छा, सांस्कृतिक व बौद्धिक मागासलेपण, अल्प वाचन यामुळे सुद्धा आपण निरीच्छ बनत जातो आणि निरीच्छा असल्यामुळे आपले जे विचार आहेत ते विचारांची आदान प्रदान व्यवस्थित होत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग शेवटचं बघा की अधीरपणा जो आहे, अधीरपणा व क्षणिक प्रतिसाद. काही वेळा एकाच वेळी आपण अनेक गोष्टी करत असतो, अन्य काही काम करताना आलेला संदेश नीट ऐकत नाही, त्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे आपण टीव्ही बघत असतो, मोबाईल बघत असतो, रेडिओवर गाणं ऐकत असतो, अभ्यास करत असतो. तर अशा वेळेला अन्य काही काम करताना आलेला जो संदेश आहे तो आपल्याला नीट ऐकू येत नाही, त्याकडे दुर्लक्ष होते. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक व स्थिर चित्ताने केल्या त्याच्यातला अडथळा दूर होतो. म्हणून एका वेळेला आपण एकच काम केलं पाहिजे, एक नादाड भाराभार चिंध्या, मग अडचणी निर्माण होतात आणि आपलं ऐकणं जे आहे किंवा आपलं सांगणं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारचा हा अडथळा. कधी काय होतं की तत्सम भाव बघा की तत्सम भाव काय, कामगार आपल्या वरिष्ठांशी संवाद साधतात, कधी कधी भीती असते वरिष्ठांशी बोलायला, अगर संकोच असतो, स्पष्ट बोलण्यास राजी नसतो, त्यामुळे त्याला जे सांगायचे आहे तो ते परखडपणे मग सांगू शकत नाही. कधी कधी सांगितलं तर त्याच्यातून वाईट परिणाम निर्माण होतील असं त्याला वाटतं. वरिष्ठांपासून वाईट बातमी लपवण्याची प्रवृत्ती असेल तर वरिष्ठ कनिष्ठांशी संपर्क साधताना नीटपणे माहिती देत नाहीत. म्हणजे दोन्ही कनिष्ठ वरिष्ठांना माहिती देताना आणि वरिष्ठ कनिष्ठांना माहिती देताना बातमी लपवली जाते आणि त्याचे परिणाम तत्सम भाव सुद्धा महत्वाचे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कामगार वरिष्ठांशी संवाद साधताना भीती असेल, संकोच असेल, त्याच्यामुळे हे अडथळे निर्माण होताना आपल्याला दिसतात. कधी काय होतं की ज्याच्याकडून संदेश आला आहे त्याच्याबद्दलच्या आपल्या मनाप्रमाणे कधी प्रेम असतो, कधी आकस असतो, कधी अविश्वास असतो, कधी विश्वास असतो आणि हे सगळं दाखवत असल्यामुळे आपल्याला आलेल्या संदेशाचा अर्थ ग्रहण करताना अडचण निर्माण होते. समोर तो बोलत असेल त्याचा ऐकताना हो मनात म्हणतो आपण माहिती आहे तुझं मला, म्हणजे जर त्याच्याबद्दल आकस असेल तर त्याचा आपण व्यवस्थित ऐकून घेत नाही. तो खरं जरी सांगत असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये लांडगा आला रे आला या गोष्टीप्रमाणे सगळं खोटच आहे असं समजतो आणि शेवटी त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अल्पस्मृती, ऐकलेले वाचलेले संदेश लक्षात राहिले नाही तर त्याचे आचरण होत नाही. कधी कधी एखाद्याने हे काम करून घे, ते काम करून घे आणि आपण विसरून जातो. अल्पस्मृती म्हणजे काय होतं की ऐकलेलं विसरून जातो आणि ऐकलेलं जर विसरून गेलो आपण, वाचलेले संदेश किंवा ऐकलेले संदेश लक्षात राहत नाही आणि त्याचं आचरण होत नाही आणि संस्थेचं काम असेल किंवा ऑफिसचं काम असेल तर त्या कामकाजावर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आपली जी अल्प स्मृती आहे ती स्मृती वाढवणं, स्मरणशक्ती वाढवणं गरजेचं आहे. ऐकलेलं वाचलेलं जर लक्षात राहत नसेल तर आपण त्याच्या नोंदी करून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. आता
संस्कृती भेदामुळे आपल्याला संभाषण कौशल्यामध्ये अडचणी निर्माण होतात. जागतिकीकरणामुळे जग खूप जवळ आलेलं आहे. आणि काय झालं की इंटरनेटवर आपल्याला अशी एक गोष्ट उपलब्ध झालेली आहे की आपण मराठीमध्ये काय बोलतो हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होतं. मराठीमध्ये काय बोलतो ते उर्दूमध्ये ट्रान्सलेट होतं. ते चीनच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होतं. आणि तो मेसेज जर एखाद्या परकीय व्यक्तीला पाठवलं, तो भावानुवाद असतो आणि तो जो भावानुवाद आहे तो जसाच्या तसा त्याच्याकडे जातो आणि त्याच्यामध्ये काही शब्दांच्या बाबतीत चुका घडतात आणि त्या चुका घडल्यामुळे समोरच्याला मेसेज चुकीचा जातो. जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं. अशा वेळी परदेशाशी संदेशवहन करताना आपल्या व त्यांच्या संस्कृतीतील फरक लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. देहबोली वेगळी असते. प्रतीक म्हणजे आपले लोकसाहित्याचा जर विचार केला आपण तर लोकसाहित्यामध्ये ज्या लोकसमजुती आहेत त्या लोकसमजुती भारतामध्ये वेगळ्या आहेत, बाहेरच्या देशामध्ये वेगळ्या आहेत. लोककथा सुद्धा जगभर फिरत असतात. आणि मग अशा वेळेला बघा की प्रतीक वेगळी, रंगाशी निगडीत अर्थ यात देश परत्वे फरक होत असताना आपल्याला दिसतो आणि तो आपण बोलताना लक्षात घेत नाही. एवढंच नव्हे तर भाषा जी आहे ती भाषा भेद आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की एक भाषिक समाजामध्ये सुद्धा दर 10 कोसावर भाषा बदलत असल्याने संदेश वहनात अडथळे निर्माण होतात. एका शब्दाला वेगळाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे एक भाषा जरी असली तरी त्याच्यामध्ये अनेक अर्थ असतात. जसं पाणी या शब्दाला अनेक अर्थ आपल्याला सांगता येतील. पय, तोय, नीर, जल, उदक असे अनेक अर्थ समानार्थी शब्द आहेत. आणि मग अशा वेळेला 10 मैलावर भाषा बदलते आणि संदेशवहनामध्ये भाषिक भेद जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा अडथळे निर्माण होताना आपल्याला दिसतात. तर संभाषणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार बघणं या ठिकाणी महत्वाचं ठरेल. अनौपचारिक संभाषण, औपचारिक संभाषण, प्रत्यक्ष संभाषण आणि अप्रत्यक्ष संभाषण. अनौपचारिक संभाषण म्हणजे काय की अनौपचारिक संभाषण आपण ही संभाषणाची जी भाषा आहे जेव्हा घरगुती असते तेव्हा त्याला अनौपचारिक संभाषण म्हणतात. नवरा बायको गप्पा मारत असतील, मग त्या प्रेमाच्या गप्पा असतील किंवा कामाच्या गप्पा असतील तर ती अनौपचारिक संभाषण आहे. घरगुती भाषा असते त्यांची, रोमॅन्टिक गप्पा असतील, मुलगा आईशी गप्पा मारत असेल, वडील मुलाशी गप्पा मारत असतील तर हे अनौपचारिक संभाषण असतं. नातेवाईकांमध्ये जे संभाषण होतं ते अनौपचारिक संभाषण असतं. दोन लोक एकत्र भेटले, ओळखीचे असले की ते म्हणतात काय चाललं, पाणी पाऊस काय म्हणतो, मुलं बाळ कशी आहेत, हे अनौपचारिक संभाषणाची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणजे कौटुंबिक संवाद जे होतात, कुटुंबातील व्यक्ती एकत्र येऊन आपापला विचार व्यक्त करतात, गप्पा गोष्टी, मनातील विचार, कल्पना, भावना मुक्तपणे व्यक्त होतात, गप्पा गोष्टी करतात, त्याला अनौपचारिक संभाषण असं म्हटलं जातं. गाणी, पाठांतर, भेंड्या, अंताक्षरी, कोडी, उखाणे, भाषा शुद्ध होण्यासाठी या सर्व गोष्टींची मदत होते आणि अनौपचारिक संभाषण या ठिकाणी होताना आपल्याला दिसतं. संदेश पोहोचवणे, आपला निरोप दुसऱ्याला भाषेद्वारे देणे, या सगळ्या गोष्टी इथं करताना दिसतात. म्हणजे अनौपचारिक संभाषणामध्ये कौटुंबिक संवाद असतील, गप्पा गोष्टी असतील किंवा इतर खेळ असतील, संदेश पोहोचवणं असेल, या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत असतात. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे औपचारिक संभाषणाचा. दोन अपरिचित व्यक्ती वा परिचित व्यक्ती व्यवसाय खरेदी विक्री या संदर्भात संभाषण करतात, त्याला औपचारिक संभाषण म्हणतात. म्हणजे दोन व्यक्ती जर एका कार्यालयामध्ये एकत्र काम करत असतील तर ते घरच्या गप्पा मारतही असतील, पण तिथं मात्र ऑफिसचं काम करत असताना ऑफिसच्या अडी अडचणी याच्यावर औपचारिक चर्चा त्यांची होते. जसं आपण मेडिकल मध्ये गेलो आणि गोळ्या औषधांची जी काही चिठ्ठी असते ती समोर देतो आणि तो व्यक्ती आपल्याला गोळ्या काढून देतो. आपण विचारतो किती पैसे झाले आणि तो पैसे सांगतो, परत देतो. आपण त्याला विचारत नाही की काय चाललं, मुलं बाळ काय करतात. तर हे औपचारिक संभाषण आहे. आपण वकिलाकडे गेलो, डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला विचारतो काय झालं, किती दिवसापासून त्रास होतो, काय खाल्लं होतं रात्री. आपण तेवढीच उत्तरं देतो. आपण आगळपगळ किंवा पालढाळी त्याच्याशी बोलत नाही. म्हणजे उपचारापुरते वा कामापुरते केलेले संभाषण म्हणजे औपचारिक संभाषण. डॉक्टर, वकील, दुकानदार या विविध व्यावसायिक जे असतात यांच्याशी कामानिमित्त बोलणं, वरिष्ठांची कामानिमित्त चर्चा करणं, सहाध्यायी रोज कामानिमित्त संभाषण होतं, ते औपचारिक संभाषण असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर प्रत्यक्ष संभाषण
प्रत्यक्ष संभाषण म्हणजे प्रत्यक्ष समोरासमोर व्यक्तीमध्ये जे संभाषण केलं जातं त्या संभाषणास प्रत्यक्ष संभाषण असं म्हटलं जातं. समोरासमोर संभाषण होतं आणि हे संभाषण आपण कार्यालयांमध्ये करतो, घरामध्ये करतो, प्रत्येक ठिकाणी समोरासमोर जे संभाषण होतं, व्यक्तीमध्ये जे संभाषण होतं त्या संभाषणाला प्रत्यक्ष संभाषण असं म्हटलं जातं. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे अप्रत्यक्ष संभाषण. दूरध्वनी, इंटरनेट, आता इतकी समाज माध्यमं आलेली आहेत की त्या समाज माध्यमांद्वारे आपण एकमेकांशी संवाद साधत असतो, संभाषण साधत असतो. इंटरनेटच्या माध्यमातून आपण सोशल मीडिया आहे, या सोशल मीडिया मार्फत संभाषण करत असतो. या संभाषणाला आपण अप्रत्यक्ष संभाषण असं म्हणतो. आणि अप्रत्यक्ष संभाषणाचं व्हर्च्युअल जगामध्येच आपण सध्या वावरत आहोत आणि अप्रत्यक्ष संभाषणच मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहे. घरामध्ये 4 लोक एकत्र येत नाही पण ते बाहेरच्या जगाशी मात्र कनेक्ट असतात. हेच उदाहरण आपल्याला अप्रत्यक्ष संभाषणामध्ये सांगता येईल. आता संभाषण कौशल्याची 6 अंग आहेत. काय करावं लागतं संभाषण कौशल्यामध्ये? तर उच्चार आपले स्पष्ट असावे. अनुस्वार असेल तर तसंच आपले उच्चार पाहिजे. चिंता, आपण जर चिता असा शब्द उच्चारला तर फार मोठा. चिंता म्हणजे आपल्या कामानिमित्त असेल किंवा काय या खंत. पण चिता म्हणजे पूर्ण अर्थ बदलतो. एक अनुस्वार पण अर्थ बदलताना आपल्याला दिसतो. उकार जरी राहिला, आजन्म आजन्म, रस्व दीर्घ सूत सूत, अर्थ बदलतो. वर्णांची उच्चारस्थानं जी आहेत, कंठ असेल, तालव्य असेल, मूर्धव्य असेल, दंत्य म्हणजे दातांनी उच्चार होतो, ओठांनी उच्चार होतो, कंठांनी उच्चार होतो. तर ती उच्चाराची जी स्थानं आहेत ती आपल्याला व्यवस्थित उच्चार करता आला पाहिजे. तर बहिणाबाई चौधरी हे फोनॅटिक्स अतिशय छान रीतीने आपल्या कवितेमधून समजावून सांगतात. माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे, म्हणजे ओष्ठ शब्द आहे. म प प ब ब, बघा की माय म्हणता म्हणता माय, आणि सासू म्हणता म्हणता सासू, जीभ कशी मागे मागे दडे, तात म्हणता म्हणता जीभ दातात आडे. बहिणाबाई चौधरींचं हे फोनेटिक्स होतं, उच्चारशास्त्र त्यांनी आपल्या कवितेमधून मांडलेलं आहे. तर असं कंठ असेल, तालव्य असेल, मूर्धव्य असेल, दंत्य असेल, ओष्ठे, ते आपल्याला व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. स्वराघात, मी पुस्तक वाचतो. स्वर कुठे आघात द्यायचा? मी पुस्तक वाचतो, दुसरं काम करत नाही, मी पुस्तक वाचतो. आणि आपल्याला या स्वराघातामुळे त्याचा अर्थ बदलताना दिसतो. विराम कुठे द्यायचा? स्वल्पविराम जो असतो, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा द्यावी. मी चोरी करणार, आणि इथं जर स्वल्पविराम दिला तर काय वाक्य बदलतं? मी चोरी करणार, नाही केल्यास शिक्षा द्यावी. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. स्वरातील चढ उतार, योग्य आरोह अवरोह, गती, उंची किंवा व्यंजनाचे जे भेद असतात ते भेद आपल्याला कळायला पाहिजे. स, श, श, शामृगाचा श असेल किंवा षटकोनाचा श असेल, याच्यातला फरक जो आहे तो फरक आपल्याला कळणं गरजेचं आहे. व, ड, न अशा अनेक शब्द जे आहेत त्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. युट्यूबवर जर आपण गेलात तर आपल्याला असंख्य भाषणं युट्यूबवर सापडतील, त्यांचाही आपण जरूर अभ्यास करू शकता. ती जी व्हिडिओज आहेत ती व्हिडिओ आपण बघू शकतात. याच्या काही ज्या 7-8 लिंक या ठिकाणी मी दिलेल्या आहेत. आणि आज आपण भाषण कौशल्य आणि संभाषण कौशल्यावर व्यवस्थितरित्या चर्चा केलेली आहे. धन्यवाद.